श्री स्वामी समर्थ मित्रांनो, उद्या आहे आपल्या माऊलीचा, आपल्या ब्रह्मांड नायकाचा, आपल्या महाराजांचा, जगाच्या मालकाचा प्रकट दिन सोहळा. ते स्वामी भक्त आहेत ते वर्षभर या दिवसाची वाट बघत असतात, कारण की हा खूप आनंदाचा खूप मोठा दिवस आहे. तर जर उद्या बघा, काहींनी 8 दिवसाआधीपासून सेवा घेतली असेल, काहींनी 15 दिवस आधीपासून सेवा घेतली असेल, पण या जर काही लोक असतील ज्यांना वेळाच्या अभावे नाही मिळाला असेल वेळ सेवा करण्याचा स्वामींची, तर बघा उद्याचा दिवस खूप मोठा आहे आपल्यासाठी नाही, पूर्ण जगासाठीच मोठा दिवस आहे. कारण की उद्याच्या दिवशी आपले स्वामी, आपले ब्रह्मांड नायक, आपले श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस आहे. तर थोडक्यात सांगते, जर का कोणाला करायचे असेल तर या प्रकारे तुम्ही स्वामींची सेवा उद्या करू शकता. की सेवा वेळेच्या तुमच्याकडे जसा वेळ असेल तसं तुम्ही सेवा करू शकता. थोडक्यामध्ये मी सांगते की काय केलं पाहिजे. तर बघा, स्वामींची सेवा प्रथम तर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. ज्यांच्याकडे स्वामींचा फोटो आहे, ज्यांच्याकडे, त्यांनी फोटोवरती सिंपल असं आपण पाणी शिंपडून तुम्ही ते शुद्ध करू शकता. किंवा ज्यांच्याकडे मूर्ती आहे ते मूर्तीला अभिषेक घालू शकता. तुम्ही साधा पाण्याने अभिषेक घाला, दुधाने अभिषेक घाला, पंचामृताने अभिषेक घाला. दुसरं, तुम्ही त्याच्यानंतर काय बोलता, 11 माळी स्वामींच्या, श्री स्वामी समर्थ अशा स्वामींच्या 11 माळी करून पुन्हा आणखी स्वामींचं तारक मंत्र 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या करायच्या आहे. त्यानंतर जर का तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असेल तर स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ तुम्ही वाचू शकता. पूर्ण जर तुम्ही पूर्ण वाचलात एका दिवसात, तुमच्याकडे एवढा वेळ असेल आणि तुम्ही पूर्ण ग्रंथ 1 ते 21 अध्याय जर वाचले उद्या एका दिवसात, तर त्याला तुमचं एक पारायण ही सेवा पूर्ण होईल. एक पारायण, आता 1 दिवसाची सेवा आहे म्हटलं तर पूर्णच पुस्तक वाचायला लागणार. जर का आपण एक आठवड्यामध्ये जर पूर्ण 21 अध्याय वाचण्याची सेवा घेतली असती तर आपलं एक पारायण झालं असतं, थोडं करून झालं असतं. परंतु जर का कोणाला 1 दिवसाची सेवा घ्यायची असेल तर आपल्याला 1 ते 21 अध्याय हे उद्या वाचायला लागतील मित्रांनो. तर ही होती छोटीशी माहिती. उद्या स्वामी प्रकट दिन कसा साजरा करावा, ज्यांची इच्छा असेल, त्यांना करायचं असेल तर ते करू शकता. 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा माळा जप आणि 11 वेळा तारक मंत्र. अशक्य ही शक्य करतील स्वामी, हा आपल्या माऊलीचा तारक मंत्र आहे. सेवा करायची असेल तर प्लीज करा, याचं तुम्हाला फळ नक्कीच मिळणार, मल्टिप्लाय होऊन मिळणार. 11 वेळा माळा, 11 वेळा तारक मंत्राचं पठण, याचं जे तुमचं फळ आहे तुम्हाला मल्टिप्लाय होऊनच मिळणार आहे. नाही 11 वेळा जमलं तर जसं तुम्हाला थोडं करता येईल तर तुम्ही थोडं जसं तुमच्या हिशोबाने, पण तारक मंत्र आणि स्वामींची सेवा. आणि जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घाला. थोडा वेळ माऊलीच्या चरणाजवळ बसा. माऊलींसमोर बसून आपल्या मनातलं सुख दुःख सगळं त्यांच्यासमोर मांडा. माऊली सगळं ऐकत असता. इतरांजवळ जाऊन रडण्यापेक्षा माऊलीच्या चरणात बसून रडा. लवकर तुमचा मेसेजवरती पोहोचणार, लवकर तुमचे कामं पूर्णत्वाला लागणार, लवकरात लवकर तुम्ही टेन्शनमुक्त होणार. उद्याचा दिवस खूप मोठा आहे. चला, आपण उद्याच्या दिवसामध्ये आपल्या माऊलीची होईल तितकी आपल्याकडनं सेवा करूया आणि सगळ्यांनी स्वामी सेवेचं पुण्य घेऊया. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.